या नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे वर्गमित्र सर्वांनी मला 2 दिवसापूर्वी सूर्यकांत चौधरी सतत म्हणणार म्हणजे गजानन आमदार साहेबांचा सत्कार करायचं आहे, सत्कार करायचं आहे. त्यांची इच्छा मनापासून लहानपणापासून तरी दोघं एकमेकांचे म्हणजे तुम्ही सर्वजणच आहात त्यांचे मित्र, जीवलग मित्र, परंतु एका गल्लीत राहणारे आणि घराजवळ घर असणारे. सारखं मला म्हणणार साहेब साहेब झाले, त्यांचा सत्कार करू बरं म्हणून चिराव कोचिंग क्लासेसतर्फे त्यांच्या मित्रपरिवारातर्फे अंबर साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे. आणि अंबर साहेब आत्ता मी काही गोष्टी तुम्हाला सांगितले त्यांनी साहेब नका म्हणू सर. लहानपणापासून मी त्यांना बघितलं म्हणजे 5 मिनिटात विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी कळत आहे. मी त्यांना 5 मिनिटात बघितलं असतं. त्यांचं म्हणजे एज्युकेशन, त्यांचे विचार करण्याची कला, त्यांचे विचार करायची कला, त्यांचे प्रॉब्लेम सोडवायचं. बरं जो विद्यार्थी मी असं म्हणत नाही म्हणजे मॅथ्सचा शिक्षक मॅथ्समध्ये जर टॉपर असतो तर बाकीच्या सर्व सब्जेक्टमध्ये टॉपर असतो नाही. विचार करण्याची कला जे आहे ते महत्त्वाचं आहे. त्यावेळेस मी त्यांना बघितलो म्हणलो हे खरंच खरं हिरा आहे. त्या हिराला पारखालाच पाहिजे, त्या हिराला कुठपर्यंत मोठं बनवायलाच पाहिजे. तेव्हापासून ते 10वी झाले. त्यांचे काका त्यांना म्हणजे काम दुकान आहे. त्यांनी आता पॉलिटेक्निकला ॲडमिशन दिले. पॉलिटेक्निक झाल्यावर तेवढ्यावर जॉबला लागले. तेवढ्यावर त्यांनी जॉबला लागल्यावर देखील तेवढ्यावर समाधान मान्य नाही. सारखं माझ्याकडे येणार, तुमच्याकडे येणार, आपण बसू शकतो. एवढ्यावरच कसं थांबायचं, एवढ्यावरच थांबायचं. मग बी करायचं, बी बरं बी जॉब तर सोडून बी करता येणार. मग कसं करायचं, मग EMI एक्स्ट्रा बी केले तिने. EMI इक्वल टू बी. त्याच्याकडून त्याच्या पोस्टिंगवरनं एवढं त्याच्या पोस्टिंगवरनं होंडा कंपनीने दिल्लीला जॉब मिळाला. वेल शेड्यूल होते त्यावेळेस त्यांना आज जवळजवळ 15 वर्षाची गोष्ट आहे. 12-13 वर्ष. त्यावेळेस त्यांना चांगलं पगार होतं. दिल्लीहून मी सोडून येणार, ते सोडून येणार. चांगला व्यवस्था आहे सोडून कशाला येतं. तुम्हाला चांगलं पगार आहे, तेवढं पगार सोडून कसं यायचं. तिथं नोकऱ्या मिळाल्या जाते मुलांना, तेवढं पगार आपण सोडून कसं यायचं. नाही नाही मी येणारच आहे, मी तुम्हाला तिथं आल्यावर बोलणार. म्हणजे आल्यावर दुसऱ्या दिवशी आलं कसं असं सुद्धा एवढी मोठी पगारची नोकरी तुम्ही सोडून आला. मला काय बोलले त्यांनी त्या पिरियडमध्ये, सर माझ्यावर तुमचं भरोसा आहे. मला बघितलं नाही लहानपणापासून मी एज्युकेशनमध्ये कसं आहे, शिक्षणामध्ये कसं आहे माहीत आहे मला. एज्युकेशनमध्ये मी आयुष्यात मागं पडला पाहिजे. तुमची इच्छा असली तर करा. 6 महिने घरात बसून अभ्यास केले. हे काय म्हणलं बेसिक तयारी. सर माझं शाळा सुद्धा आज थोडं जास्त दिवस झाले, मला बेसिक तयारी करायला पाहिजे. मी पुढे क्लास लावणार आहे. क्लास लावल्यावर त्यावेळेस त्या क्लासमध्ये माझं बेसिक तयारी असल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. तिथं टॉपरचे विद्यार्थी असणार. त्या पिरियडमध्ये एवढा अभ्यास करणार घरात. सूर्यकांत माझ्याकडे 1-2दा आला. त्यांना माळी पण येत होते दोघं पण. त्यानंतर बोलल्याबद्दल काय बोलले 16 ते 18 तास अभ्यास करले घरात. मी म्हटलं त्यांना घरात बसून काय करतो, घरात बसून अभ्यास करणं. कसं अभ्यास करणं आहे घरात, तर कसं होतंय. सर नाही म्हणला 16 ते 18 तास अभ्यास करणं आहे घरात. एवढी तयारी केली. तयारी केल्यानंतर पुण्यामध्ये गेले. पुण्याला क्लासेस लावले 1 वर्ष. 1 वर्ष क्लासेस संपला. क्लासेस केल्यानंतर मग पुढे 10 मार्कांना नोकरी आला, 5-5 मार्कांना नोकरी आला. कलेक्टर व्हायची इच्छा. मग कसं करायचं, सारखं त्याच्यावर चर्चा होणार आमचं कसं करायचं. मग त्याच्याबरोबर अजून दुसऱ्या पण बघू, MPSCचं करू, ते पण करा, बघू किती शक्य होतील तेवढे परीक्षा द्या, काय होतं बघू, त्याच्यामधनं काय जर पडते का. त्याच्यानंतर मग त्याने MPSCचं पण करायला चालू केले. MPSC करायला लागले. इकडले तिकडले परीक्षा देऊन आले. देत असताना रेल्वेमध्ये जॉब मिळाले. कोल्हापूरला रेल्वेमध्ये जॉब करायला आले. तिथं पण गेलो होतो मी त्यांना भेटायला. मला म्हणले बघा सर मी इथं क्लास करतो, तिथं रेल्वेमध्ये करतो, थोडं काम आहे मला, इथं काय काम जास्त नाही त्या रेल्वेच्या ऑफिसामध्ये. मग त्याच्यानंतर क्लास घेतो. प्रत्येक डेली क्लासला 700 का 800 रुपये कातर देत होते. एका तासाला 700 का 800 रुपये आणि MPSC शिकवणारे देतात. नोकरी करत करत अजून स्वतःचे स्टडी करायचे आणि तिथं अजून क्लास घ्यायचे.
एका तासाला 700 का 800 रुपये देतो म्हणाले, एक तासाला 700-800, 2 तास घेतो दिवसात. आता काय बोलले तुम्हाला बोलत तर मला त्याचाच पगार जास्त मिळाला. मग नोकरी करायची का नाही? तसं नाही, पैसा मिळतंय जात आहे, येतंय जात आहे, पण आपले पण आपलं पद उंचावायला पाहिजे नाही, आपल्याकडे क्षमता असायला पाहिजे नाही, पोझिशनचं पद मिळायला पाहिजे नाही. आज लई जणांकडे लई पैसा आहे, पण पोझिशन बी पाहिजे, त्या पदाला किंमत आहे. आज कलेक्टर येऊ द्या, भेटू शकत नाही आपण. आज नायब तहसीलदार झाले, त्यांची ऑफिस पुढे जर गेल्यावर आपल्याला वेटिंग करावं लागणार आहे. असं आहे, म्हणजे ते पद पण आवश्यक आहे. म्हणून त्यांनी काय केले माहिती आहे का, बाबा हे पैसा होय मला मिळत आहे, परंतु या पैशाकडे नको, थोड्या पिरियडसाठी त्यांनी ते पण थांबवले आणि अभ्यास केले चांगल्या पद्धतीनं. महसूलमध्ये मातृला त्यांचे म्हणजे पद भेटलं त्यांना, मग तिथून त्यांचं पदोन्नती होऊन त्यांनी नायब तहसीलदारपर्यंत झाले. मला आत्ता हे पण माहीत नव्हतं. आत्ता साहेब काय म्हणले, 6 वेळेस मी नोकरीमध्ये होतो म्हणले. गव्हर्नमेंटच्या नोकरीमध्ये 6 वेळेस. साहेब तुम्ही 6 वेळेस असलेलं मला माहीत नाही. मी आजच बोललो, मी मुलांना काय दररोज म्हणाला उदाहरण तुमचं, माझ्याकडे विद्यार्थी आहेत 2-3 म्हणलो 3. आता उदाहरणार्थ मी हे कोणावर टीका करण्यासाठी नाही, एखाद्याला जर नोकरी लावायचं असलं तर आता रेट काय चालले तुम्हाला तर मी ते बोलू नये, मी बोलणार पण नाही, मला आवश्यक पण नाही त्या गोष्टी. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे, एवढी कॅपॅसिटी तयार करा विद्यार्थ्यांना. मी म्हणतो, मी विद्यार्थ्यांनाच म्हणून म्हणणं झालं, तुमचे पालक, तुमचे लेकरं जे येते, तुमचं जे भावी पिढी आहे त्यांना असं बनवा, असं सक्षम बनवा. एज्युकेशन शिवाय पर्याय नाही लाईफमध्ये. आता साहेब काय म्हणले मला बाबा एज्युकेशनमध्ये, साहेब मला एक म्हणायचं MPSC UPSC व्हावं विद्यार्थी, असं मान्य आहे मला, MPSC होऊ द्या UPSC होऊ द्या काय, परंतु प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण भरपूर पगार येते. काही विद्यार्थी माझे असे येते की त्यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये 1.5 कोटी पगार आहे, 80 लाख पगार आहे. एक विद्यार्थी 1 कोटी 20 लाख पण पगार आहेत ते. त्यांना मी म्हणतो भयानक क्षमता आहे त्यांची, पण कॅपॅसिटी पण भयानक आहे. मी त्यांना म्हणतो तुम्ही UPSCकडे म्हणा किंवा नाही सर आम्ही ह्याच्यातच काय करायचं, ह्याच्यातच जाणार, ह्याच्यातच जाणार, तेवढं रिसर्चमध्ये जातो आम्ही ह्याच्यात. म्हणजे मला हे म्हणायचं, म्हणजे कसं माहिती आहे का, हे लिमिट आता तुमचं मला एक म्हणायचं आहे, हे MPSC UPSCचं तर काही लिमिटेडच कॅन्डिडेट सक्सेस होऊ शकते. होय त्याच्याकडे बुद्धिमत्ता भयानक आहे, क्षमता पण भयानक आहे, परंतु त्याचं थोडं लक फॅक्टर पण पाहिजे. दोन्ही पण गोष्टी येते. म्हणून तुमच्या लेकरांना मला असं म्हणायचं नाही बाबा, तुमच्या लेकरांना तुम्ही असं सक्षम बनवा की त्याला एक चांगलं नागरिक पण म्हणून त्याने स्वतः पायावर असं 1.5 कोटी 80 लाख 90 लाख असं पगार त्यांना व्हा या पद्धतीनं. आणि बोलत साहेब आत्ताच का म्हणले बाबा, तुला सर लातूरला म्हणा किंवा नाही म्हणलं तर आपलं पुणेला MPSCच्या क्लास घ्यावं. साहेब तुम्ही म्हणलं होय मान्य आहे मला. मी मुरुममध्ये काही लोक मुरुममध्ये त्यांचे लग्न पण झाले, काही लेडीज आहेत, काही जेंट्स पण आहेत, त्यांनी दोघं नवरा बायको पण आले. काय म्हणले सर आमचे घरचे आणि आम्ही MPSCचं परीक्षा देणार आहोत आणि आम्हाला थोडं मॅथ्स म्हटलं शिकवा तुम्ही. मी म्हणलं फिरणं शिकवतो म्हणलं साहेब, 11 ते 1 वाजेपर्यंत फ्री. मुरुममध्ये किती जण राहू द्या, मुरुममध्ये मला मुरुमच्या आजूबाजूला त्या सर्कलमध्ये किती जण जर विद्यार्थी 11 ते 1 वाजेपर्यंत MPSCचं राहू द्या, नायब तहसीलदार म्हणजे असं म्हणायचं तलाठी राहू द्या, ग्रामसेवक राहू द्या, कुठले पण राहू द्या, आरोग्य विभागातले राहू द्या, जलसंपदामध्ये राहू द्या. तिथे एक कुंभार साहेब म्हणून आहे ते जलसंपदामध्ये, आणि अगोदर त्याने ST कंडक्टर होते. तिने म्हणले ओळखी झालं माझं असं त्यांचं. मला म्हणले सर हे मॅथ्समधलं काही गोष्टीचं म्हणलं मला शिकवा, मला सांगा काम ना. यात 8 दिवस कंटिन्युअस शिकवतो त्यांना. ST डेपोमध्ये ते कंडक्टर झाले. कसं आहे बरं झालं आहे का नाही सर, मला याच्यामध्ये लई त्रास होत आहे, नगर मी याच्यापेक्षा दुसऱ्या गोष्टी करतो, जलसंपदामध्ये बघतो जागा निघाले ते. अजून एक 8 दिवस आपण बघू या, अजून 8 दिवस प्रश्न दोघं असं म्हणतो. गेले स्टडी केले, जलसंपदामध्ये येते, वेल सेटल येते. जे सांगायचं साहेब ते देखील माझी तयारी आहे. कळालं का तुम्हाला? असं म्हणजे तुमचे कोण बी जर असतील, तुमचे बहीण भाऊ तुमच्या आजूबाजूचे शेजारी कोण जर असतील, त्यांची इच्छा जर असेल आपण MPSCची तयारी करू, ते देखील माझी इच्छा आहे. ते देखील मी घेतो 11 ते 1 वाजेपर्यंत. साहेब या सर्व गोष्टी मी मुरुममध्ये आणि आपल्या आजूबाजूच्या जे म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे, तुमच्यासारखे म्हणा आणि टॉपरचे लोक माझ्या मुरुममध्ये कसं तयार होते ते पण मी बघत असतो. कळालं का?
आणि हे त्याच्यातलंच एक हिरा आहे ते त्यांचं म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं डेव्हलप केले आपलं सर्व केले मला एवढा आनंद वाटला मी खोटं सांगत नाही साहेब तुम्ही तहसीलदार झालो माझी एक इच्छा होती माझ्या जवळचे 2 विद्यार्थी PSI बनचा काही तरी एक तहसीलदार झाले असं मला काय वाटतंय एवढं मी स्वतः हलगी मारत यावं कुठून स्टँड मला का असे सुंदर विचाराचे माझे विद्यार्थी आहेत माझ्या गावामध्ये एवढे चांगले चांगले विचाराचे असं मला एक म्हणायचं आहे आणि तुम्ही मला एक म्हणायचं आहे तुम्ही सर्वांनी देखील याच पद्धतीनं आपल्या लेकरांना देखील असं एज्युकेशन द्या ते एज्युकेशनशिवाय काहीच नाही फ्युचरमध्ये त्यांना असं म्हणावा लेकरं लहान असते ते काय तर सांगते ते शिक्षकाच्या विरुद्ध काय तर सांगते ते कुणाच तर नाही त्यांना समजावून घ्या त्यांना वेळ द्या त्यांच्याबरोबर मिळून मिसळून राहा त्यांना डेव्हलप करा आणि असं त्याच्यात सारखं असं स्टार बनवा असं एक चांगलं बनवा की ज्या बाबा समाजाला एक स्तंभासारखं असं एक व्यवस्थितपणे मार्गदर्शन व्हावं एवढे करून मी माझे 2 शब्द संपवून गजानन साहेब झाले आणि सर्वांनी मिळून माझं आणि गजानन साहेबांचा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचं मी हे